मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, सकाळची झोप नक्कीच आठवत असेल. ज्याला की आपण सुंदर झोप, साखर झोप म्हणतो. आणि बऱ्याच वेळपर्यंत आपण ती अनुभूती घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. पण बरेचदा होते काय, की सकाळची झोप आणि त्याचा वेळ हा जास्त वाढत गेला, की त्याचा त्रास किंवा त्याचा परिणाम हा आपल्या दैनंदिन कामावरती पडत असतो. मग आपण ठरवतो, की नक्कीच आपला एखादी टाईम बाउंड असायला पाहिजे. म्हणजे निर्धारित वेळ असायला पाहिजे. 6, 6:30 किंवा 7 वाजता तरी आपल्याला जाग यायला पाहिजे. आपल्याला जर 8 वाजेपर्यंत झोपण्याची सवय असेल, तर आपण टाईम बाउंड करतो, की नक्कीच 6 वाजता मी उठणार. पण मित्रांनो, आपल्याला ही सवय जडण्यासाठी किंवा लागण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात किंवा कितीदा परिश्रम करूनही आपण त्या वेळेवर उठू शकत नाही. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या बाबतीत असंच होते, की सकाळी झोपेतून आपण या वेळेत उठायचं असं ठरवतो आणि बरेच प्रयत्न करतो, पण ते शक्य होत नाही. मग असा कोणता विचार आहे, की आपण ठरवतो, पण सकाळी उठणे लवकर होत नाही. तर मित्रांनो, एक विचार आहे, की जो आपण करतो आणि त्यामुळे आपण ठरवलेल्या वेळेत उठू शकत नाही. मित्रांनो, आपण म्हणतो, की मला उठायचे आहे. मला या वेळेत जागे व्हायचे आहे किंवा मला ही सवय लावायची आहे, की मला 6 वाजता जाग आलीच पाहिजे किंवा 6 वाजता मी उठलोच पाहिजे. पण मित्रांनो, आपण तशी म्हणत नाही. तर आपण असेच म्हणतो, की माझ्याच्याने उठणं होत नाही. मी बरेचदा प्रयत्न करतो, पण मी उठूच शकत नाही. किंवा बरेचदा असे म्हणतो आपण, की माझी तब्येतसुद्धा साथ देत नाही. किंवा बरेचदा आपण म्हणतो, की माझ्याकडून हे जमत नाही. मित्रांनो, जेव्हा आपल्या मनामध्ये आपण असे विचार करतो, की माझ्याकडून हे जमत नाही, मला हे करताच येत नाही, मला जागच येत नाही किंवा माझं शरीर मला साथ देत नाही किंवा माझी झोपण्याची जी मर्यादा आहे किंवा माझी जी झोप आहे ती पूर्णपणे होतच नाही. मित्रांनो, हे जे विचार आपण टाकतो तर ते नकारार्थी टाकतो आपण. जी गोष्ट आपण ठरवलेली आहे ती का घडत नाही, तर असे नकारार्थी विचार आपल्या मनामध्ये आपण टाकल्यामुळे. मित्रांनो, वारंवार अशाच पद्धतीचे आपण नकारार्थी विचार करत जातो, म्हणून ठरवलेल्या वेळेमध्ये आपण दिलेल्या वेळेमध्ये किंवा निर्धारित वेळेमध्ये सकाळला आपण उठू शकत नाही. आणि हेच विचार आहे, की आपल्याला सकाळच्या झोपेतून ठरवलेल्या वेळेमध्ये उठू देत नाही. मित्रांनो, लक्षात आले असेल ना? मित्रांनो, अशाच पद्धतीने जीवनाला सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी, सुंदर, आनंदी, यशस्वी करूया.